चेक. लेग अंपायर कोण आहे? लेग अंपायर राहायचं लवकरच. दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंना विनंती असेल समालोचन कक्षाकडे नावासाठी यायचं आहे. दोन्ही संघ अतिरिक्त खेळाडू. यष्टीरक्षक आणि आता वाईट चेंडू आहे ना. चला वाईट होता, पंचांचा इशारा होता. फिल्डिंग टीमचा येऊ ना. ह्यासाठी जो पंचांचा निर्णय होता तोच आपण टीव्हीच्या स्क्रीनवर सुद्धा पाहू शकतात. ओके ओके. एकच रिव्ह्यू असतो, तो रिव्ह्यू केलेला आहे. 9 तरुण डोंगरपाडा कर्णधार एक्साइटेड आहेत. ज्ञानेश एकेरी धावेने धावसंख्येत भर. 2 चेंडू 3 धावा. चेंडू ट्रॅव्हल करतोय सर सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. 3 चेंडू 7 धावा. चांगला चेंडू, त्या चांगल्या चेंडूला पूर्णपणे हलक्या त्यांनी प्लेस केलं. एकेरी धावेने धावसंख्येत भर. 4 चेंडू 8 धावा. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. एक चांगलं क्षेत्ररक्षण जयेश गोलंदाजी मारवरती आपण पाहू शकता. 5 चेंडू 8 धावा. लॉंगॉनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय गॅप मध्ये सीमारेषा पार. कमॉन डीजे. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झालेली 12 धावा. गोलंदाजी मारवर विचार केला तर इक्बाल. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. सुरेख सुरेख सुरेख.
निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न आता पण यशस्वीरित्या चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषच्या पार. कमॉन डीजे. थँक्यू. धावसंख्येचा विचार केला तर 1616 बोर्ड. 2 चेंडू. 9 तरुण डोंगर पाडा एक कमबॅक करणारा संघ. आजही खेळतोय उद्याही खेळायचंय. जोश आत्मविश्वास टिकून ठेवायला लागेल. सिद्धेश आणि चिंटूची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. धावसंख्या झाल्या 1616 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न. सुरेख सुरेख चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देताना दिसतोय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली ती 17 आणि आता खतरा कोणासाठी आहे. हरणा 11 की 9 तरुण डोंगरपाडा एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मारो विचार करते. इक्बाल एक अनुभवी गोलंदाज म्हणून ओळखला जातो नेहमी. आतापर्यंत इक्बालचा विचार केला 4 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आणि 2 निर्धाव चेंडू हाताळलेले आहेत इक्बाल यांनी. पुन्हा एकदा टॅपचा सहारा आणि धावचीची संधी नाही. संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 5 चेंडू आणि 18 धावा. चांगला फटका 1 सीमारेषा पार चौकार. कमॉन डीजे. हँग्युडीचे गोलंदाजी मारवरती चिराग आलेले आहेत. गॅप मध्ये चेंडूच्या बॅट मधून घणाघाती चौकार. कमांड डीजे. सिद्धेश आणि चिंटूची जोडी आता 9 तरुण डोंगरपाडा या संघाकडून आपली भूमिका का सलामाची जोडी पाठवली आहे सिद्ध करून दाखवताना स्वतःला एक चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज करताना दिसत आहेत. चिराग गोलंदाजी मारवरती पहिल्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. तर लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षण निहाल सुद्धा हलताना दिसतोय. रिव्हर्सिपचा फटका चेंडू जातोय गॅप मध्ये सीमारेषा पार. कमॉन डीजे. चल 2 चेंडू 30 धावा झालेल्या आहेत. लगातार 2 चौकार चिंटूच्या बॅट मधून आलेले आहेत. पुन्हा एकदा रिवर्स मारण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू जातोय. लगातार 3 चौकार चिंटूच्या बॅट मधून. कमॉन डीजे.
बोलतो बोलतो. सूर्य एक चांगली गोलंदाजी, बॅट का किनारा और विकेट कीपर का पुरेपूर सहारा मिळते हुए चिंटू तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. लगातार 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. ट्वेंटी 34 रन ऑन बोर्ड, 4 चेंडू. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 35. करंट रन रेट 11.67. घेऊया एक छोटासा ब्रेक. डीबीएन लाईव्हच्या सॉफ्टवेअरने बघ. चला इक्बाल गोलंदाजी मारवरती अनुभव आहे आणि धावचीची संधी. पंचांकडे दाद मागितले. ओके, पंचांनी आमच्याकडे रेफर केलेलं आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. निहाल टेन्शन नको घेऊ, अंपायर रिव्ह्यू घेतलेला आहे. थँक्यू. ज्ञानदा कुठे बघतोय, कुठे बघतोय. NOT OUT, नोट आउट. हा तेच निहालला माहिती आहे, प्रेशराईज केले जाते कारण की निहाल ओपनचे सामने सुद्धा खेळतो. एक चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि काय घडतंय. इझिली चुकी घडली आणि चुकीचं रूपांतर चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषा पार.
कॅमेरामॅनचे ऑपरेटर आमचे सहाय्यक ऑपरेटर यांनी 1 तास हे स्टुडिओ थांबवलं. पुन्हा एकदा तेच चित्र सिद्धेशच्या बॅट मधून घणाघाती चौकार. थँक्यू. 3 चेंडू 3 बॉल 4-4-44. पुन्हा एकदा शॉट मारण्याचा प्रयत्न आणि मैदानाच्या आतमध्ये लगातार 3 चौकार सिद्धेशच्या बॅट मधून. कमॉन डीजे. सुरेख एक चांगली खेळ दाखवते आपल्याला सिद्धेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा आता कुठेतरी तंबूच्या दिशेने जाताना दिसणार आहे. थँक्यू. 5 चेंडू 15 धावा. 5 चेंडू 48. रन कंपल्सरी चालू ठेवून नॉन स्ट्राईक गेट वरतून आवाज येताना दिसतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर 49 रन ऑन बोर्ड. देऊया एकदा डीजे. चौथ्या षटकाची समाप्ती. 49 रन बोर्ड. गोलंदाजी मारवरती रिहान. रिव्हर्सिव्ह मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी नाही. संधी नाही. एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल नवतरुण डोंगरपाडा या संघाला. धावसंख्या 50. आणि गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा. तंबूचे त्याच्यानंतर ज्ञानेश. देऊया एकदा डीजेला संधी. थँक्यू. आमचे कॅमेरामॅनचे रोहित आलेले आहेत. दुपारपासून आपण बघू शकता उन्हात एक हाती भूमिका निभावताना दिसतात. आता खालती थोडीशी रसा घेतलेली आहे कॅमेरामॅनच्या भूमिकेतून. त्याला 2 चेंडू आणि 50 धावा झालेल्या आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय गॅप मध्ये. सीमारेषा पार. कमॉन डीजे. तीन चेंडू 54 रन ऑन बोर्ड. 54 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि थ्रो काय होता. ओ माय गॉड. डोंगरपाड्यातून डायरेक्ट मारंबर पाड्यात फेकले वाटते. 55.
चला डगआउट मधून आवाज येतो, एक मारशील. आता अनिश आणि रोहन कोलवा टप्प्याचा चेंडू तर चांगलं चिंगलत खेळून काढलं आणि जयेश चेंडूवर येताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली 5-6-56. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू, फुल टॉस चेंडू, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी आणि पंचांचा बोट हवेत, गडी बाद होताना दिसतोय. चला चला त्याला घाई करायची आहे, भरपूर सामने बाकी आहेत आपले, लवकरात लवकर घाई करायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, त्याला सामन्याला घाई करायची आहे, नाहीतर मग ओव्हर कमी करण्यात येतील. 3 षटकांवरती येईल मॅच, त्याला घाई करायची आहे. मुकुल ओव्हरम क्रिकेट खेळतो, हे नियम तुला माहिती पाहिजे. आकाश कुठे? Penalty आहे. आकाश गाणी बंद करतो, 10 वाजलेत, फक्त माईक चालू ठेवू. कुठे आहे आकाश? घरात. अतिरिक्त खेळाडू स्ट्राईक एंड वरती प्रतीक आहेत ना. प्रतीक आणि भावेशची जोडी, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज. नवतरुण डोंगरवडा पहिलं षटक घेऊन आलाय ज्ञानेश. पहिला चेंडू श्री गणेश झालाय चौकाराने, एक चेंडू 4 धावा, देऊया डीजेला संधी. अच्छा, डीजेला पण वेळेचं बंधन आहे, काय करणार मयूर डीजे. कितना भी समेट लो हाथ से फिसल जाता है, वक्त है ना, किसके लिए रुकता नहीं. एक चेंडू 4 धावा. बॅट का किनारा, विकेट कीपर का सहारा नाही, लॉंग स्टॉप दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, पण एक चांगला फाईन लेगच्या क्षेत्ररक्षण, चांगली रनिंग दिसली. 2 चेंडू 5 धावा. देवा पुढं. तर काय वाटते पाटील तुला, मॅच कशी रंगेल की एक वन साइड होईल, काय वाटते तुला? दोन चेंडू 5 धावा. चला आपल्यासोबत सहाय्यक समालोचक मयूर डीजे आपल्याला जुडते. अच्छा, पॅकअप करतील नक्कीच.
3 चेंडू 6 धावा. फिरून मारण्याचा प्रयत्न. चार चेंडू 7 धावा. गॅप मध्ये आणि चेंडू जातोय चौकाराला. कमॉन डीजे. आता हे जे वाक्य सारखं सारखं तोंडात अटकलेलं आहे. मयूर डीजे आपल्याकडून रजा घेताना दिसत आहेत. आता रजा म्हणजे त्यांच्या सामानाचा बॅकअप असणार आहे फक्त. धावसंख्या 11. डबल 1. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे अजून. धावसंख्या 11. हा येणारा चेंडू एक निर्णायक चेंडू असेल, कारण की आत्मविश्वास असतो, कॉन्फिडन्स कुठे असेल. जर का 15 धावा आला टर्न 11 नक्कीच कॉन्फिडन्स असणार आहे भावेश म्हात्रे आणि प्रतीकच्या जोडीवरती. आणि जर का सिंगल आणि निर्धाव चेंडू आला तर ॲज इट इज कुठेतरी कूल असतील नवतरुण डोंगरपाडा हा संघ. आणि बॅटची एज सॉरी आता बॅटची एज नव्हती, चेंडू थडम्यांच्या दिशेने ट्रॅव्हल करताना दिसला. गोलंदाजी मारवरती बॉलर नेम धर्मा या नावाचा बोलबाला आहे. 57 रनांचं आव्हान आहे. चला AWP चॅलेंजर या संघाचे सहकारी असं या फॅन बोलू शकतात आपण. मिलिंद यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे समालोचन कक्षाकडे. मिलिंदजी यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. एक त्यांची स्माईल DPNच्या कॅमेऱ्याला विनंती असेल त्यांची स्माईल रेकॉर्ड करायची. एक स्वीट गोड स्माईल समालोचन कक्षाच्या बाजूला. धावसंख्या 5 इशारा वाईट. नयन पद्माकरजी मांगले यांच्या बाजूला उभे असेल आपण बघू शकता स्क्रीनवरती. हलक्या त्याने खेळून काढलेला फटका. एकेरी धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या जवळ बदले 14. बॅटीवर लक्ष ठेव. आता सर्कल बाउंड्री आहे. बॅटीवर लक्ष ठेवून क्षेत्ररक्षक कुठे कुठे फिरू शकतो. ऑफच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. चांगला क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. नॅनेस स्वतः चेंडूवर येतोय. मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट घालून का मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आपल्या संघासाठी दाखवून देताना. 2 चेंडू 15 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकाराला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषा पार. 3 चेंडू 19 धावा. दिशा दाखवण्याचा प्रयत्न. एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागेल. 4 चेंडू 20 धावा. फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. एक रचनात्मक खेळ, एक रचनात्मक शॉट प्रत्येकच्या बॅट मधून दिसतोय. धावसंख्येचा विचार केला 2 for 24. 5 चेंडू. ट्वेंटी फोर 2 for 24. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जास्तच मोठा लागला. प्रतीकच्या बॅटवरून चेंडू सरळ गेला षटकाराला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आहे तिथे स्टॉप झाली 24. एक पहिला हादरा अरुणा 11 या संघाला. जोडी तुटली 24 रनवरती. आतापर्यंत या पार्टनरशिपचा विचार केला तर खूप चांगली खेळ दाखवली या दोघांनी आपल्याला.
चला गोलंदाजी मारवरती स्वतः न्यायाधीश आलेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं 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 क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एक हॅलो 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 देवा पुढं काय. हॅलो ओके ओके. 17-32 ची ही मॅच कोणीतरी उल्लेख केला होता की 5 चौकी मारायचे, चौके किती मारायचे हे सांगून जाईपर्यंत निहाल कुठेतरी तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. सुरेख 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 चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे स्वतःला झुकून देताना दिसतोय. बघा इझिली तर विजय नाही मिळणार तुम्हाला, मेहनत आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. 14-31 ची मॅच आहे. हा सामना अजूनही कोणत्याच दिशेने सांगू शकत नाही, कारण की भावेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. पुन्हा एकदा मुकुल, काय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंचांनी आमचे नयन तांडेल यांना कुठेतरी बिझी करण्याचा भाग पाडले वाटते. पारग जुली तुला होईल. नो डाऊट NOTOUT NOTOUT आणि चौका सुद्धा नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. हॅलो हॅलो, पंच बोलतात काय ते समजून घ्या. पंच काय ते बोलतील, वाद करू नका. पंच काय निर्णय देतील तुम्हाला, जे काय निर्णय असेल ते पंच देतील. चला डिसिजन आहे पंचांचं, तेच डिसिजन आहे. चौका सुद्धा नाही, क्षेत्ररक्षक आतमध्येच होता, बॉल टाकून बाहेर गेला होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुरेख सुरेख. ज्या दर्जाचे शॉट दिसतात त्याच दर्जाचे क्षेत्ररक्षण कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये दिसते. 12 चेंडू आणि 28 धावा. बारा 28 ची मॅच, 29 धावा झाल्यात. बघा युद्ध जितकं कठीण असतं ना तितकाच विजय गोड असणार आहे, कारण की हा महत्वाची मॅच आहे. 12-28 दोन्ही संघ कुठेतरी विजय पद घेण्यासाठी या सामन्यात लढतायत. आणि जर का टाय झाला तर सुपर ओव्हर नसणार आहे, बॉल आउट खेळावं लागणार आहे. गोलंदाजी मारवरती
नितीन आणि पहिल्या चेंडूवरती भावेश मात्र स्वतःची जिद्द, स्वतः काय क्षमता आहे, मनगडातली ताकद मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवते. एक घणाघाती चौकार येते भावेशाच्या बॅट मधून. अकरा 24 ची ही मॅच. आरणा 11 विरुद्ध नवतरुण डोंगरपाडा. क्षमता आहे दोन्ही संघ, बलाढ्य असे संघ. मनगडातली ताकद सिद्ध करताना दिसतोय भावेश आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. एक चांगला कमबॅक नितीनच्या माध्यमातून. नवीन बॅटरचं नाव सांगायचंय. नवीन बॅटर नाव कल्पेश. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आता कुठेतरी समीकरण बदलणार आहे, कारण की 10-24 ची मॅच जयेशच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. जयेश ह्याच्या मनगडात सुद्धा ताकद आहे. उंच बलाढ्य असं खेळाडू. नॉन स्ट्राईक हँडवर बघू शकता. क्षमता आहे, आपल्या संघासाठी लढावं लागेल. त्याचबरोबर स्ट्राईक हँडने विचार केला तर कल्पेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक हँडवरती आलेला आहे. कल्पेश. सुरेख 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 निर्धाव चेंडू जे चांगला. स्वतःवर विश्वास आहे, थांबवले जयेशला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण, धावचीची संधी आणि कल्पेश आल्या पावली परत जाताना दिसतोय. धावचीच्या रूपात गडी बाद होताना दिसतोय. अरणा 11 या संघाला लागतोय चौथा हादरा. शिकवलो. मुकुल माझा मित्र आहे, पण राणा प्रत्येक मॅचला काय ना काय लफडा करत असते. बरोबर ना मुकुल? ती खासियत असते. काही खेळाडूंची ओळख असते, उत्साही खेळ दाखवायचा असतो, अग्रेसिव्ह क्रिकेट असतं. फ्रेम मध्ये असतं नक्की. फ्रेम मध्ये आमचे युट्यूबचे कॅमेरामॅन मला डीबीएल लावते ना, सांगायला ॲज इट इज लागत नाही की कोणाला कधी कॅप्चर करायचे. आता स्माइल सुद्धा आहे चेहऱ्यावरती. त्याचा उल्लेख केला, त्याच्या चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल सुद्धा दिसली. रिव्हर्सिपचा फटका, चेंडू जातोय तडम्यान दिशेने सीमारेषा पार. आता समीकरण बदलणार. आता 7 आणि 20 ची मॅच. 7 चेंडू 20 ची मॅच. अरणा 11 क्षमता आहे जयेश. AWP चॅलेंजर्स विरुद्ध नवतरुणच आहे. 7-20 पाहिजे. 7 चेंडू आणि 20 धावा पाहिजे असतील. चेस आणि डिफेन्सची ही मॅच. आणि सुंदर 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 षटकाची समाप्ती. धावसंख्या आहे तिथे थांबली. आता शेवटच्या षटकासाठी 6 चेंडू मध्ये 20 धावा पाहिजे असतील. अरणा 11 बघा न्यायाने षट्टे समजायला लागलेले आहेत. हॅलो हॅलो. आणि बालकिशनसाठी एक प्राईज आलेला आहे. जर 3 चौकार मारले तर तुषार तामोरेकडून 1000 रुपयाचं प्राईज लागलेलं आहे. लगातार 3 चौके मारले तर. ओके तुषार, 1000 पाहूया. बघ चिंटू, 500 सौदा करून टाक. 3 चौके मारू दे. 3 चौके मारले तर मॅच मध्ये कुठेतरी ऑन होऊन जातील अरणा 11 संघ. समीकरण ते पण असेल ना. प्रेशर 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 कुठेतरी प्रेशर आहे चिंटूच्या ह्याच्यावरती. आता 5-18 मॅच आणि जयेश मध्ये क्षमता आहे. जयेशने सुद्धा करून दाखवलं गेल्या वर्षी. आणि आता चुकी 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 घडली. चुकीचं रूपांतर. चेंडू ट्रॅव्हल केला सीमारेषा पार. आता 4-14 मॅच. आता इथे चुकीचं रूपांतर काय माहितीये का, कॉन्फिडन्स शिफ्ट झाला असेल आणि गोलंदाजाचं मनोबल कुठेतरी हरलं असणार आहे. तुला काय वाटते पाटील, चुकीला माफी होणार की नाही होणार, काय वाटते तुला? आता ते येणाऱ्या 4 चेंडूवरतीच घडू शकते की चुकीला माफी आहे का संधी बनलेली आहे अरणा 11 या संघासाठी. पाहूया तो डायलॉग खराच आहे की काय. चुकीला माफी नाही, पाहूया. नक्कीच नक्की पाहायला आवडेल. 4-14
बघा बघा गोलंदाजाचं मुवमेंट कुठेतरी आणून दिलं. जेवढा वेळ घेणार तिकडे गोलंदाजाला टाइम मिळते. नाही नाही, अनुभव खूप आहे आणि एक स्ट्रॅटेजी सुद्धा. गोलंदाजाचं मनोबल कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. जयेश कॉन्फिडन्स आहे. काय वाटते मयूर डीजे दादा? बोजा Confidence होता. अंगावरती बोजा पडलेला आहे बॉलरच्या. जास्त दडपण आहे. काय वाटते तुला? चांगला बॉल टाकेल की चौकार येईल? दडपण आहे. दडपणच्या शेवटचा शब्द पण आहे. या पण मध्ये खूप काही लपले. या पण मध्ये असं पण घडू शकतं की अर्ना 11 सुद्धा हा सामना जिंकू शकतो. तर आता बघायला गेला तर नवतरुण डोंगरवाडा क्षमता आहे आणि दिशा दाखवले. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषा पार. नक्कीच आता तुला 3-9. बोललो होतो ना, चुकीला माफी नाही. तेच झालेलं आहे शेवटी. जयेशाने चौकार मारलेला आहे पुन्हा. नक्की नक्की चुकीला माफीच नाही. अपयशाची भीती बाळगू नका. हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे. हा मार्ग कोणासाठी उघडला आहे? अर्ना 11 का नवतरुण डोंगरपाडा? कमबॅक. मी आधी सफारी जेव्हा आलो क्रिकेट हा सामना कमबॅक आणि बॅकअपचा आहे. मर्दा काय वाटते कमबॅक कोणी? 2-9. 2 चेंडू 9 धावा. चिंटू पुन्हा आपल्या संघासाठी 2 चेंडू 9 धावांची गरज. पाहूया जयेश यांनी. ज्ञानेश्वर पाटील. कमबॅक चांगला कमबॅक. एक चेंडू 8 धावा. हाय प्रेशर आहे. बघा फाइंड आणि थर्डमॅनचे खेळाडू सरकवले जातात म्हणजे प्रेशर आहे. आणि स्टेटच्या दिशेने चौकार आलाय.